ते पोलिसांकडे पण ह्याची नोंद नाहीये। म्हणजे उद्या अगर ह्या लोकांनी इथे दंगल घडवली, इथे अतिरेकी घुसले, तर पोलिसांना कोणावर केस टाकायचं हेही कळणार नाही। आता इथे हे लोक राजरोज पद्धतीने उरुसची मिरवणूक करतात। आता हे सगळी हिंदूंची वस्ती आहे, तुम्ही आजूबाजू बघा सगळे भगवे लागलेले आहेत, ते इथे उरुससाठी कशाला परवानगी देता तुम्ही? हिंदूंना चितवायला, हिंदूंना धमकवायला का? बघा आमची संख्या बघा, आम्ही त्या उरुस काढतोय, उद्या तुमची रामनवमीची मिरवणूक पण आम्ही काढायला देणार नाही, असा हा आम्ही लोकांना धमकवण्याचा प्रकार सुरू आहे। माझी एवढी साधी अपेक्षा आहे की मुंबई महापालिकेचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी त्यांनी कोर्टामध्ये सत्य सांगावं। 4 फ्लोअरची परवानगी होती, 4 फ्लोअरच्या वरती बेरिंगवर, लाल बेरिंगवर, लोड बेरिंगवर हे लोकांनी 13 फ्लोअरची इमारत उभी केली आहे। तुम्ही विचार करा, रिपेअरची फक्त परमिशन होती, फक्त रिपेअरची परवानगी होती। म्हणजे राहणारा आधी मूळ मालक बाहेर आहेत, ट्रान्झिटला आहेत, आणि इथे राहतात कोण? दुसरेच बोलतात बांगलादेशी। म्हणजे उद्या हे कोण आहेत, कुठून आले आहेत, कोणी इथे बसवलं, त्यांची काय बॅकग्राऊंड आहे, बांगलादेशमध्ये हे काय करायचे हे काही कोणाला माहित नाही। आमचा संघर्ष आहे ना, सरकार म्हणून, सत्ताधारी म्हणून ह्या सडक्या आंब्यांचीच आहे। हे मोजके 2-4 बीएमसीचे अधिकारी, हे मोजके 2-4 म्हाडाचे अधिकारी आणि काही आमच्या पोलीस खात्यातले अधिकारी, सगळी डिपार्टमेंट बोलत नाही, पण हे जे काय मोजके हे पूर्ण सरकारची बदनामी करतात। आज सरकारलाच खोटं सांगितलं जाते की नाही इथे 4 फ्लोअरचीच आहे, नाही इथे काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे हे लोकांना इकडच्या हिंदू समाजाचा बळी घेऊन स्वतःची बिर्याणी खाऊन फक्त पोट भरायचं, बाकी काहीच करायचं नाही। म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्येकाची नोंद आता आमच्याकडे आहे। आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत, अधिवेशन पण सुरू आहे। अगर हे लोकांनी पुढची कारवाई नाही केली तर मग अधिकाऱ्यांना काय करायचं आम्ही सरकार म्हणून बघू। मग इथे तांडव होणार, मी नाही गप्प बसणार इथे, कारण का आमच्या सुरक्षेचा आणि आमच्या भविष्याचा प्रश्न आहे। आम्ही काय इथे कोणाच्या हक्काचं घर, हे हक्कामध्ये इथे राहत असते ना तर आम्ही कोण काय बोललो नसतो। मुळामध्ये ती घरच हिंदूंची आहेत। ट्रान्सफॉर्मर लावणारा व्यक्ती रस्त्यावर ट्रान्सफॉर्मर लावतो, जनरेटर लावतो, विचार करा, ट्रान्सफॉर्मर जनरेटर लावतो, कोणी परवानगी दिली? मुंबईच्या कुठल्या भागामध्ये असा जनरेटर लावण्याची परवानगी एक तुम्ही सांगा। म्हणजे ही फसवणूक नाही, एका बाजूनी तुम्ही त्यांना घर देत नाहीये, त्यांना मोठी बिलं देताय, ते ट्रान्झिटमध्ये राहतायत, वापरणार हे कार्टे आणि बिलं भरायचे हिंदू समाजाने, हा कुठला न्याय झाला? म्हणून या सगळ्या गोष्टीवर आता आमची नजर पडली आहे। ह्या गोष्टीवर कशी कारवाई करायची, या लोकांना इथून कसं बाहेर हकलवायचं हे आम्ही आता पुढच्या टप्प्यात करू। तुम्ही विचार करा, आपण टाइम बॉम्बवर बसलेलो आहोत। मुंबईमध्ये अचानक काय झालं तर मुंबईमध्ये दंगल कोण घडवते हेही पोलिसांकडे रेकॉर्ड नसणार, एवढ्या टाइम बॉम्बवर आपण बसलेलो आहे। आणि इकडचा राहणारा हिंदू समाज जीव मुठीत घेऊन इथे चालतोय, त्याला माहित नाही की उद्या आमच्या आजूबाजूचा राहणारा कोण आहे, आमचं पाणी कोण हक्काचं वापरते हे कोणालाच माहित नाहीये। मग या गोष्टीवर आता येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने आम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाणार, त्या लोक, आम्ही कोणाची घाबरत नाही। आम्हाला हे काय इकडचे काय गावगुंड असतील ना, आम्हालाही बघायचे, आम्ही आयुष्यभर संघर्ष केलेला आहे। दाऊद फाऊद असेल पाकिस्तानमध्ये, इंडियामध्ये चालणार नाही तो विषय, भारतामध्ये चालणार नाही। हे जे काय सुनता घालून यांची जे काय धर्मांतर झाले आहेत ना, मग ह्यांनी कायमस्वरूपी जाऊन ह्या बिल्डिंगमध्ये त्या बांगलादेशींबरोबर राहावं, कारण का आमचं आयुष्य आणि नियम तोडून नियमबाह्य गोष्टी होत असतील ना, तर मग आम्ही या अधिकाऱ्यांना सोडणार नाही। प्रत्येकाची नावं आहेत, तू काय पदावर ते आहे, तुम्ही आता त्यानं बघा काय पुढे होतो टप्प्याटप्प्याने। आम्ही पण सरकारमध्ये आहोत, आम्हालाही माहिती आहे कारवाया कशा करायच्या, आणि ह्या काही सडक्या आंब्यांमुळे चांगले काम करणारे अधिकारी उगाच त्यांचं नाव बदनाम होतं। कारण का या हिंदू राष्ट्रामध्ये अगर हिंदूच सुरक्षित नसेल, आमच्या मुंबईचा डीएनओ हिंदूंचा, हा पूर्ण परिसर हिंदूंचा आहे। आज अगर आम्ही इथे आवाज नाही उचलला ना, इथे हिंदूंना उद्या भगवा झेंडा पण हे लोक लावायला देणार नाही, अशी दहशत तयार करतील।